पोपट नाचे ताता थैया, पोपट नाचे ताता थैया, तिखट मिरची खाऊन गबया. दोन बायकांच्या लफड्यामध्ये याचा पोपट झाला गबया. पोपट नाचे ताता थैया, तिखट मिरची खाऊन गबया. एक महिना तळपती तलवार, दुसरी तर वाघावर स्वार. एक पुढे तर एक पाठी, भांडतात एक नवऱ्यासाठी. मजा करताना दोन भार्या, मग आता का घाबरता राया. दोन बायकांच्या लफड्यामध्ये विटविट पोपट आला गबया. पोपट नाचे ताता थैया, तिखट मिरची खाऊन गबया. रोहन, रोहन कुठेस तू? फोनवर आय मीन किचन मध्ये. एक मिनिट हा, प्लीज होल्ड करा. ह्याचा अर्थ ब्रेकफास्ट अजून तयार नाही झाला. हो झाला. ते त्याचं काय आहे, मला अजून ब्रेकफास्ट बनवायची सवय नाहीये ना, म्हणून थोडा लेट झाला. हे काळं काळं काय आहे? टोस्ट सँडविच. टोस्ट सँडविच? सॉरी, थोडं जळलंय. थोडं? हे बघ डार्लिंग, हे ब्रेकफास्ट बनवणं माझं काम नाहीये. हे सगळं माझ्यासाठी माझी पहिली बायको बनवायची. हं? हम्म. तर मग तू तिच्या बरोबरच कंटिन्यू करायचं. माझी तीच इच्छा होती ना, पण पण काय? तू प्रेग्नंट असल्याचं ढोंग केलंस आणि तुझे वडील बंदूक घेऊन माझ्या पाठी लागले. ते तर मला लग्नानंतर कळलं की त्यांचा नेम कधीच बरोबर लागत नाही. रोहन डार्लिंग, तुला हवं तर तू अजूनही तिच्याकडे जाऊ शकतोस. अगं नाही डार्लिंग, आता तर मला तुझी सवय झाली. खोटारडा. खरंच सांगतोय, आता तर मला ऋतूपेक्षा तू आवडायला लागलीस. अच्छा, म्हणून तिला गुपचूप फोन करतोस, रोज तिला एक दोनदा भेटायलाही जातोस, हो ना? काय बोलतेस काय तू? माझ्यावर खोटा आरोप करतेस तू. हॅलो. समोर बसलीस तर फोन का करतेस? असंच बोल ना. काय झालं? हॅलो. ए, मी दिलेला कॉर्डलेस तू चोरतेस. माझ्यापासून माझा नवरा चोरलास. आत्मा शांत नाही झाला तुझा? ए, काही चोरला वगैरे नाहीये. मी त्याच्याबरोबर लग्न केलंय, विधिवत मंदिरात जाऊन. आणि हो, माझ्याकडे पुजाऱ्याचं सही केलेलं लेटरही आहे. पुजाराचं लेटर आहे तुझ्याकडे? हा, तुला माहितीये माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे रजिस्ट्रारचं लेटर आहे, समजला? ओ जस्ट शट अप. यू शट अप. रोहन, कान उघड्या ठेवून ऐक. जर तू माझ्या परवानगी शिवाय त्या सटवीला फोन केलास तर मी तुला त्या सँडविच मेकर मध्ये टाकून देईन ज्यात तू हे फालतू सँडविच बनवले, समजलं? तशी तर त्याची गरजच नाहीये. माझं तर आधीच सँडविच झालंय 2 बायकांच्या मध्ये. काम काम आणि काम. टू मच. मामा. बिट्टू, काय रे, अजून शाळेत का नाही गेलास? मम्मा, आधी तू बाहेर तर ये. ओफो, परत काही विसरला तर नाहीस ना तू? हो. काय? मम्मा, आज तुझा बर्थडे आहे ना, मी तुला बर्थडे विश करायला विसरलो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मम्मा. थँक्यू सो मच. अरे रितू बेटा, आज तुझा बर्थडे आहे, पण तू सकाळपासून अशी गप्प गप्प कायस? अरे गप्प नाही राहणार तर का नाचणार आहे? आता नाचायला कोण सांगताय? आज तुझा बर्थडे थोडाच आहे. मम्मा, डॅडीने विश केलं? हो, फोन तर केला होता, पण वाटतंय विश करायला वेळच नाही मिळाला. अगं, आता तुला का विश करेल तो? तुझ्या सवतीला विश करत असेल. अरे कमाल करतेस तू. अरे बाबा, हिच्या बर्थडेला तो तिला विश का करेल? तुम्हा पुरुषांची जातच अशी असते. परक्या बाईचा बर्थडे बरोबर लक्षात राहतो आणि आपल्या बायकोचा मात्र विसरता. नाही नाही नाही, असं काही नाहीये. मी नेहमी तुला विश करतो का नाही, लक्षात ठेवतो का नाही तुझा बर्थडे. तसं कधी आहे तुझा बर्थडे? गप्प बसा आता. ऋतू दुखी आहे आणि तुम्हाला मस्करी सुचते. हे दुखी आहे बेटा, तू दुखी आहेस? नाही तर बाबा, मग? मी अजिबात दुःखी नाहीये. मी तर खूप खुश आहे. मम्मा, मी डॅडीना आता फोन करून आठवण करून देतो की आज तुझा हॅपी बर्थडे आहे. काही गरज नाही आठवण करून द्यायची. मम्मा बघ, डॅडी आले. चल चल. हाय डार्लिंग, Hi. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. बघितलंस? आणि तू म्हणत होतीस की हा विसरला म्हणून. डार्लिंग, मी तर तुला सकाळीच फोन करत होतो, पण मला माहितीये
आणि ती बाया तुला फोन करू देत नव्हती, माहिती होतं. आता सोड ना. हे बघ डार्लिंग, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. थँक्यू. पण डॅडी, गिफ्टने काम नाही भागणार. आम्हाला फिरायला घेऊन जावं लागेल. करेक्ट. ओके, तुम्ही दोघं काय ते ठरवा. मी ऑफिसातून लवकर येईन तुम्हाला पिकअप करायला. रोहन, हं? प्लॅन तर रेडी आहे. काय? मला फिल्म बघायची. ओके, कुठली फिल्म? मला बघायची आहे नो एक्झिट. कळलं मला. तुझ्यासाठी नो एक्झिट आणि माझ्यासाठी नो एंट्री. गुड मॉर्निंग सर. गुड व्हेरी गुड मॉर्निंग. क्या 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 बात आहे आशा. आज तर तू एकदम ती ती तशी दिसतेस. तशी म्हणजे बंडल. अरे नाही नाही, तू बंडल कशी वाटू शकशील? मग तशी म्हणजे काय सर? तशी म्हणजे तू आज बिलकुल म्हणजे तशीच दिसतेस जशी एक सेक्रेटरी दिसायला पाहिजे. सर तुम्ही माझी स्तुती करता करता एवढं ऑकवर्ड का फील करता? कारण माझ्या या सवयीमुळेच माझा बाजा वाजला होता. काय? काय आशा, काही वर्षांपूर्वी या ऑफिसात एक सेक्रेटरी काम करायची आणि त्यावेळी मी तिची तारीफ करायचो आणि आता मी तिच्यासाठी ब्रेकफास्ट बनवतो. ते कसं काय सर? कारण ती आता माझी दुसरी पत्नी आहे. ओ अच्छा सर, तुमच्या घरात किती बेडरूम्स आहेत? 3 बेडरूम्स आहेत. का? नाही, ते मला असं विचारायचं होतं की तुमच्या दोन्ही बायका एकाच छताखाली राहतात? का तिसरी बेडरूम तुला ऑक्युपाय करायची आहे? ओ नो सर, मी तर असंच विचारत होती. मग ठीक आहे. बरं आशा, तुला माझ्या दोन्ही बायकांबद्दल इतकं का जाणून घ्यायचंय? ते सर ऍक्च्युली काय आहे ना, हं? मला फाइंड आउट करायचं होतं की फायदा कशात आहे, पहिली बायको बनण्यात की दुसरी? पहिली असो वा दुसरी, मरणार तर नवराच आहे. फोन उचल. हॅलो. हो आहेत. आपण कोण बोलताय? मी व्हिजिटर्स रूम मधून त्यांची वाईफ बोलतेय. पहिली की दुसरी? व्हॉट? हे विचारायची काय गरज आहे? स्टुपिड. अगं आशा, फोन का ठेवलास तू? कुणाचा फोन होता? तुमच्या बायकोचा फोन होता. हं. ती व्हिजिटर्स रूम मध्ये तुमची वाट बघतेय. काय व्हिजिटर्स रूम मध्ये? अगं पण कितवी बायको, पहिली की दुसरी? अगं तू नाव का नाही विचारलंस आशा? माहित नाही, तुमच्या दोन्ही बायका मला नाव नाही सांगत, फक्त स्टुपिड म्हणत असतात. स्टुपिड तर त्या दोघी मलाही म्हणत असतात. आता जाऊन बघतो. तर बाजूला. ही गंमत तर मला पण बघायला हवी. डार्लिंग, तू एकटीच काय बसलीस? सॉरी. ते काय झालं मॅडम, इथे एक बाई बसली होती ना, हं? तर मग काय मी बाई नाहीये? नाही तुम्ही तर बाईच आहात, पण ती बाई खूप सुंदर आहे. एक्सक्यूज मी काय कुरूप आहे का? नाही ते काय आहे की तिचं नाक खूपच लांब आहे मॅडम. मग माझं नाक काय छोटं आहे? कुठे आहे तुमचं नाक? कोण आहे? मी इथे. सॉरी मॅडम, मी हिच्याबद्दल बोलत होतो. चल आपण निघूया. बरं, आय एम व्हेरी सॉरी. इट्स ऑल राईट. बरं, तुम्ही कुणाची वाट पाहताय का? तुम्ही कोण मॅडम? तुमच्या चेअरमॅन साहेबांची मेहुणी आहे. चल रे तू लवकर चल. सॉरी मॅडम, सॉरी. त्यांच्या बायकोपेक्षा बरी आहे. पण डार्लिंग, तू व्हिजिटर्स रूम मध्ये का बसलीस? माझ्या केबिन मध्ये का नाही आलीस? सदूने सांगितलं की तुझ्या केबिन मध्ये पार्टी बसलीये. काय रे सदू, तू मॅडमना असं म्हणालास का काय सर? की माझ्या केबिन मध्ये कोणी पार्टी बसली? सर आता त्याची सवय झाली आहे ना. काय म्हणालास? सर लग्नाच्या आधी तुम्हाला भेटायला तुमच्या केबिन मध्ये जेव्हा रिंकू मॅडम यायच्या तेव्हा तुमच्या सांगण्यावरून मी लोकांना हेच सांगायचो ना. काय? ठीक आहे. जाऊन काम कर. जा ओके लवकर. सर, ओके. जा लवकर. काही बडबडत असतो. पण डार्लिंग, तू का आलीस इथे? मी पृथ्वी थिएटरची 2 तिकीट्स घेतली. ओ दॅट्स ग्रेट. बऱ्याच दिवसात नाटक नाही पाहिलं. कधी आहे शो? आज संध्याकाळी. आज संध्याकाळी? हो. सर हा? तुम्ही तुमचा मोबाईल कॅबिन मध्ये विसरला होतात. थँक्स आशा. हॅलो मॅम. हॅलो. ओके सर, बाय. बाय. अच्छा, तर ही पार्टी होती तुझ्या केबिन मध्ये हो. जिच्यासाठी मला बाहेर थांबवलंस. नाही यार, ही काही पार्टी बिर्टी नाहीये डार्लिंग. ही तर माझी सेक्रेटरी आहे. एनिवेज, संध्याकाळी वेळेवर पोच पृथ्वी थिएटरला. मला तिथे थांबायला आजच नकोस, जाणं ओके? जरुरी आहे का? नाही, Bye. जरा आपण नंतर जाऊ ना. ऐक रिंकू. ओहो, मेलो आता. आई रोहन, हे काय तू आपले केस का उपटतोयस? ही ड्युटी तर तुझ्या बायकांची आहे. माझ्या दोन्ही बायका त्यांची ड्युटी माझ्याकडून करून घेतात. का काय झालंय मित्रा? यार टुटून बघ,
आता आज रात्री रितूला माझ्यासोबत पिक्चर बघायला जायची इच्छा आहे आणि रिंकू नाटक बघायचं म्हणते. आता तूच सांग यार, मी दोघींबरोबर कसा काय जाऊ? मी काय सांगू, मी सांगितलं होतं दोघींबरोबर लग्न कर म्हणून. चुप बस यार, हसतोस काय? यार तुटून काहीतरी सांग ना, हे लफडं मी कसं सॉल्व्ह करू? तुझ्या जागी मी जाऊ काय की बरोबर? प्लास्टिक सर्जरी करायला लागेल तुला. नाही अंधारात जाऊन शेजारी बसेल ना, पत्ताच नाही पण मी लागणार. तर उजेडाचं बोलतोय ना. ठीक आहे, मग तुझा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर. अरे यार यार यार, थांब यार, नाराज का होतोयस तू? एकतर असं काहीतरी विचित्र सोल्युशन नाही, सांगतोयस. काहीतरी चांगलं, काहीतरी प्रॅक्टिकल सोल्युशन सांग ना. प्रॅक्टिकल हा. बघ, प्रॅक्टिकल एक आयडिया आहे माझ्या. काय? तू ना रिंकूकडे जा ना रितूकडे जा, दोघांना SMS करून टाक की तुझी चेअरमॅन सोबत इम्पॉर्टंट मीटिंग ओके. आणि तू माझ्या बरोबर चल बीचवर. तुझ्या बरोबर चलू बीचवर? हो या. म्हणजे लोक आपल्या दोस्तीचा काहीतरी वेगळाच अर्थ काढतील. हो, ए, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. यार, आणि जर माझ्या कुठल्याही पत्नीने मला तुझ्या बरोबर बीचवर पाहिलं ना, तर त्याच बीचवर माझ्या छातीवर नाचेल ती. अरे रे, मग आता काय करूया? तू मला काय विचारतोस? मी तुला विचारतोय, तू मला सांग काय करू? नाच. ओके, नाच. ए ए, इथे नाचू? नाही मग? तिथे जाऊन ना जिथे मी तुला घेऊन जातोय. त्यानंतर तू आपल्या बायकांना विसरून स्वतःच नाचायला लागशील. हं? हा? मम्मी मम्मी बघ ना, 8 वाजलेत, शोचा टाइम होतोय, अजूनही त्याचा काही पत्ता नाहीये आणि वर मोबाईल सुद्धा बंद आहे. अगं तो नक्कीच त्या चेटकिणी बरोबर असेल. अरे बापरे. मम्मी हा? मम्मी मम्मी तुझ्या सेलवर डॅडींचा मेसेज आलाय. काय लिहिलंय सांग? लिहिलंय, मीटिंग विथ द चेअरमन अँड कांट कम फॉर द फिल्म, सॉरी. हो नो, दाखव मला. या चेअरमॅनला पण आत्ताच मीटिंग ठेवायची होती. अहो हे मीटिंग बिटिंग सगळं थोतांडे. हे तू कसं काय म्हणू शकतेस? तुम्ही सुद्धा तरुणपणे असंच करत होतात. म्हणजे माझी पण 2 लफडी होती. अहो विसरलात का? मीच तर तुमचं ते दुसरं लफडं आहे. हो नो मम्मी, याचा अर्थ हा आहे की मी तुझी सावत्र मुलगी आहे. याचा अर्थ हा आहे की माझी आणखी एक बायको आहे. हो ना, जिला तुम्ही आता सोडलंय. असं बरं, तिचं नाव काय होतं? नोकरी. नोकरी? मला वाटलं छोकरी. प्लीज पप्पा मम्मी, तुम्ही तुमची मस्करी बंद करा. एकतर त्यांचा फोन नाही लागत आहे. मम्मी म्हणजे पिक्चरचा प्रोग्राम कॅन्सल. असंच वाटतंय आता. व्हेरी गुड. मग मी शेजारच्या पिंकीकडे टीव्हीवर कार्टून नेटवर्क बघायला जातो. बाय बाय. काही गरज नाहीये. का घरी टीव्ही नाही बघू शकत? अगं मम्मी, घरी ह्या वेळी आजीला साबणवालं नाटक पाहायचं असतं. साबणवालं नाटक? हो, सोप ओपेरा. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी, कान्हा वाजवी. ओ मॅडम थांबा. अरे मॅडम तुम्ही? हो, नमस्कार नमस्कार. ओळखलेस ना? हो, रोहन साहेबांच्या मॅडम, रिंकू मॅडम. राईट. रोहन साहेब आताच आहेत ना? नाही 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 नाही, साहेब आत नाहीयेत. हा, ऑफिस तर कधीच बंद झालंय. पण त्याची मीटिंग तर चेअरमन बरोबर चालू होती. कोण बोललं? चेअरमॅन साहेबांची मीटिंग तर तिकडे दिल्लीत सुरू आहे, त्यांच्या बायको बरोबर. व्हॉट? मग तो कुठे? टुटून साहेबांसोबत बाहेर गेलेत. टुटून बरोबर? हो. कुठे? कुठे गेले? सांग ना. ते टुटून साहेबांबरोबर बाहेर गेलेत. टुटून साहेब रिक्षावाल्याला सांगत होते की रोशनी बारला घेऊन चल. रोशनी बार? हो हो, तो आहे ना तिकडे जुहू कॉर्नरला. अच्छा. काही निरोप द्यायचा होता. नाही, ठीक आहे, तू जा. नमस्कार. रोशनी बार. ओ हो, तू इथे काय करतेस? मी माझ्या हस्बंडला भेटायला आले होते. ओ हो, असं वाटतंय दारातूनच पळवून लावलंय त्याने. पळवून का लावेल? ओह, आय एम सो सॉरी. वाटतंय स्वतःच पळाला. हो, पळून गेला, पण मला नाही, तुला घाबरून. एक्सक्यूज मी, आता मला जाऊ दे, मला त्याला भेटायचं. आज जाऊन काय करणार आहेस? ऑफिसची साफसफाई? म्हणजे रोहन आत नाहीये. आत? ओ अच्छा, हा, चेअरमन बरोबर त्याची मीटिंग अजून संपली नाही ना. चेअरमन बरोबर मीटिंग? हो, मला SMS केला होता. अच्छा, पण चेअरमन साहेब तर दिल्लीला आहेत. काय? हो, पिऊन सांगत होता की रोहन आहे ना टुटून बरोबर रोशनी बार मध्ये गेलाय. रोशनी बार? हा त्यातलाच बार आहे ना जो आजकाल बॅन केला जातोय? मला काय माहित? अशा जागांबद्दल तुला जास्त माहिती असेल ना. ओ, तुझे कपडे आणि वागणूक बघून असं वाटतंय की माझ्यापेक्षा जास्त नॉलेज तुलाच असेल. बाजूला हो तू. काय? कुठे जातेस? रोशनी बार? व्हॉट? आणि त्यांना भेटायला? अशा घाणेरड्या जागी मी कशाला जाऊ? तुला जायचंय ना, तू जा. अरे
मी तरी कशाला जाते? तुला जायचं तर जा ना तू. हा. अरे ए काय करतोय चल अरे ए, ओ, ए, या, ला, ला. ए, ए, ऊ. काय यार? वा, काय यार मला हे कुठे घेऊन आलायस तू? अरे रोशनी बार मध्ये इथे रोषणाई कमी आणि अंधारच जास्त आहे यार. अच्छा जाऊया जाऊया अरे तिकडे नाही तिकडे चल. अरे यार बस ना यार बस ए, तुटून हाय तुटून परत जाऊ यार. अरे बस ना यार अरे यार तू अरे एन्जॉय कर ना यार. अरे यार तू पण अरे काय झालं तुला घाबरलास का जरा तिथं डान्स करत होती. अरे यार मला वाटलं माझ्यावर हल्ला कर की. तू इथे काय करतेस? तू तर म्हणाली होतीस तू इथे येणार नाहीस. तू सुद्धा हेच म्हणाली होतीस. मी माझ्या रोहनला इथून घेऊन जायला आलीये. आणि मी त्यांना इथे धडा शिकवायला आले. हा. धडा तर तो खूप आधी शिकलाय. रिअली? तरीच ते इथे डान्स बार मध्ये आले हे. थांबा. हो मॅडम थांबा. तुम्ही आत नाही जाऊ शकत. हा लेडीज बार आहे लेडीज. व्हॉट? लेडीज बार आहे आणि लेडीजलाच एंट्री नाहीये? तुम्ही दोघी डान्सर आहात का? नाही 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 मी नाही. ही आहे डान्सर नाचणारी. ठीक आहे मग तू मागच्या दरवाजाने आत जाऊ शकतेस. अच्छा अच्छा थँक्यू बाय. ऐका मी तर विसरलेच होते. मी पण डान्सर आहे. बाय. रोहन अजून पैसे आहेत. आहेत ना. एक मिनिट. आहेत रे आहेत. हे घे. हे घे 5 रुपये. अरे यार विसरलास की काय? माझ्या 2 बायका आहेत. दोन्ही खिशातून पैसे चोरी होतात यार. एक्सक्यूज मी आम्ही परत येतो. अरे अरे रिंकू वहिनी. काय बनवतोयस तू? नाही पळत नाही तिकडे बघ ते बघ कुठे आहे? ते बघ. यार बारबालेचा चेहरा बिलकुल माझ्या बायकोशी मिळता जुळता आहे यार. आणि त्या दुसऱ्या बारबालेचा चेहरा तुझ्या दुसऱ्या बायकोशी मिळतोय रे. कोणती म्हणतोस तू? ते बघ की. अरे यार या वेटरने आपल्या ड्रिंक मध्ये काय मिक्स केलं होतं? बारबालांचे चेहरे बिलकुल माझ्या बायकांशी जुळतायत. मी तो राहून काय करताय? चला डान्स करा डान्स करा. नाही नाही आम्ही इथे डान्स करायला नाही आलो आहोत. अरे डान्स करा म्हणून सांगितलेलं समजत नाही का तुम्हाला? पुढे आले मी. हे नाचा ना. रोहन या तुझ्या बायकांशी मिळत्या जुळत्या दोन्ही बारबाला बार मध्ये खूप पॉप्युलर आहेत हं? यार ते काय नाही यार तुटून दुसऱ्याची बायको देखणी दिसते असं नेहमी म्हणतात. प्लीज मला वाचवा. डेंजर. अरे यार तुटून या बारबालेला तर माझं नाव पण माहिती आहे. रोहन मला इथून घेऊन चल प्लीज. हे काय
काय चाललंय काय काय या बार मध्ये माझ्या नावाचा जय जयकार चालू आहे. रोहन तुला हे काय झालंय तू तुझ्या बायकोला नाही घेऊन बायकांना हा? ह्यांना कशाला भडकावतो मी यांच्यावर 1000 रुपये उडवलेत आणि आता ह्या दोघी माझ्या हे आहेत. घेऊन जाना मी कधी नाही म्हटलंय कशाही या दोघी माझ्या काहीच कामाच्या नाही का कारण या चेहऱ्यांचे सॅम्पल्स ऑलरेडी माझ्या घरात आहे. डान्स करा रोहन तुम्ही डान्स काय करताय काहीतरी हा, करा ना करतोय ना डान्स चल निघ इथून. आपण डान्स करूया अरे चल. ए, हात लावू नका, हे माझं husband आहे. तिथे कोणी कोणाचा हसबंड नसतो हा? रोहन हे मी काय ऐकते तुम्हाला आपल्या बिट्टूची शपथ अरे यार ही तर बिट्टू नाही ओळखते. अरे का नाही ओळखणार ही खरी वहिनी आहे रितू येस रिंकू ए चले चले खूप मचमच झाली चल डान्स कर चल. अरेस्ट करा या सगळ्यांना. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आम्हाला का अरेस्ट करताय आम्ही काय अशा तशा घरातल्या मुली नाही आहोत आम्ही चांगल्या घरातल्या मुली आहोत बायका हो ऐकलं तर होतं की चांगल्या घरातल्या मुली आणि बायकाही डान्स बार मध्ये जातात. अरे भाऊसाहेब म्हणून तर सरकारने बंदी आणली ना. शी 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 तुम्ही आमच्याशी असं काही बोलू नका आमचे हसबंड पण इथे हजर आहे अच्छा हसबंड कोण आहे? हे, आणि ही आणि मी आम्ही दोघी यांच्या पत्नी आहोत अच्छा 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 या दोघी तुमच्या बायका आहेत. बरं तुम्ही ओ. इथे काय करताय? आम्ही तुम्हाला रेड हँड पकडायला आलो होतो पण मी आधीच सांगितलं होतं तुम्ही दोघी माझ्या वहिनी आहात. अच्छा भाऊसाहेब या दोघी तुमच्या बायका हो, आहेत. सर. काय नाव आहे तुमचं? सर आय मिस्टर रोहन. हो का? टू मीट यू सर. मला पण आनंद झाला. दिस इज माय कार्ड. यांना पण अटक करा. सर मला का का? दोन्ही बायकांना डान्स बार मध्ये नाचवण्याच्या गुन्ह्याखाली.